34 देणार होतं ना. तीस आहे. 38 द्या. सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 38 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक 2026 मी आपल्या अनुमतीने मांडते. विधेयक मांडण्यात आले. सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 38 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडते. सभापती महोदय, उद्देश सांगा ना. 2025 ला आपण एक विधेयक पास केलं होतं. त्याच्यामध्ये आपण 6 महिन्यात कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यायची मुदत दिली होती आणि जर 6 महिन्यात दिलं नाही तर ते रद्द होणार होतं. आपण फक्त 6 महिन्यांनी याची मुदत वाढवतोय. सभापती महोदय. अनिल परब. खंडशा मांडला की नाही? मांडा मग बोलतो ना. नाही, अगोदर आपलं कपात सूचना. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 38 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे. आता कपात सूचना. सभापती महोदय, हे बिल आतापर्यंत मला असं वाटतं की माझ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये 5व्यांदा किंवा 6व्यांदा बिल आलं असेल. ज्या वेळेला हा कायदा आला की जात प्रमाणपत्र पहिलं सुरुवातीलाच उमेदवारी अर्जाबरोबर लावायचं, तेव्हा 3 महिन्यात पहिलं सुरुवातीला आलं होतं की उमेदवारी अर्जाबरोबरच दाखल करायचं. नंतर ते 3 महिन्यावर गेलं. 3 महिन्याचं बिल आलं. 3 महिन्याचं बिल नंतर 4 महिने झालं. 4 महिन्याचं बिल नंतर 6 महिने झालं आणि 6 महिन्याचं बिल आता 1 वर्ष होते. मला माहिती आहे याच्यामध्ये अडचणी खूप आहेत. आम्ही खूप सूचना केलेल्या आहेत. आम्ही नेहमी वारंवार सांगतो या बिलाच्या बाबतीमध्ये की फक्त तुम्ही निवडणूक, शिक्षण, आणखी नोकरी याच्यासाठी हे देता, परंतु करता काय आपण की फक्त निवडणुकीच्या वेळेलाच तुम्ही आमचे अर्ज स्वीकारता. हा कंटिन्यू प्रोसेस पाहिजे. मला ज्या वेळेला वाटेल की माझं जाच पडताळणीचं सर्टिफिकेट मला अधिकृत करून घ्यायचंय तर मला कधी ते करायला मिळालं पाहिजे. जोपर्यंत मी निवडणुकीला उभा राहत नाही, जोपर्यंत त्याची रिसीट लावत नाही, तोपर्यंत माझं सर्टिफिकेट चेक होत नाही. तुम्ही हे वर्षभराचा कार्यक्रम कायम जेव्हा निवडणुका नसतात त्यावेळेला देखील हे ठेवा ना. मग हे असे विषय येणार नाहीत. कारण हा कंटिन्यूस प्रोसेस आहे. मुलांच्या शिक्षणासाठी लागतं, नोकरीसाठी लागतं आणि उमेदवारासाठी जोपर्यंत चिठ्ठी दाखवत नाही की आम्ही अर्ज भरलाय तोपर्यंत आपण घेत नाही. मला याच्यातले खूप विषय माहिती आहेत, खूप अनुभव आहेत. इकडे खूप अधिकारी त्याच्यावरनं सस्पेंड झालेले आहेत. आता आम्ही 6 महिने देतोय सभागृहाच्या मंजुरीने, परंतु होणार आहे का मी तुम्हाला सांगतो. आज 20 जून शेवटची तारीख आहे. म्हणजे आता 6 महिन्यानंतरची शेवटची तारीख असेल. हे अधिकारी आता 6 महिने काही काम करणार नाहीत. हे शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला ठेवतात आणि शेवटच्या दिवशी रात्री 12 वाजता, शेवटच्या दिवशी रात्री 3 वाजता अशा प्रकारची सर्टिफिकेट आम्हाला दिली जातात. आणि हे तुम्हाला पाहिजे असेल तर मी पुराव्यासकट देऊ शकतो. माझी मागच्या सभागृहातली भाषणं काढून बघितली ते याच्यावरती बऱ्याच लोकांचे बरेच विषय झालेले आहेत. मंत्र्यांची देखील नावं घेऊन पैसे कसे मागितले जातात. आता जाच पडताळणीचा रेट आताचा मला वाटतं 50 लाख रुपये आहे. हो, मुंबईचा 50 लाख रुपये आहे आणि तो मंत्र्यांसकटचा आहे असं म्हणतात अधिकारी. म्हणजे असं म्हणतात मंत्र्यांसकटचा आहे. आता मंत्री वजा केले तर त्यांचा किती आहे मला माहित नाही, परंतु हे रेट जे आहेत हे नंतर वाढत जातात. जसा तुमचा शेअर बाजार वाढतो तसा तो शेवटचा दिवस असतो ना, त्या दिवशी रात्रभर यांचं कार्यालय चालू असतं आणि रात्री शेवटी मग 12:30-1 वाजता असे 2 रिपोर्ट लिहिले जातात. म्हणजे मी तुम्हाला रिपोर्ट पण दाखवतो कसे रिपोर्ट लिहिले जातात की जाच पडताळणी समितीने एकंदर सगळा अभ्यास करता आपलं प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात येत आहे किंवा का अवैध ठरवू नये याची एक शोकॉज नोटीस असते. किंवा ते दुसरं असतं की सगळा तपास झालेला आहे आणि आपण दिलेल्या कागदपत्रांनुसार आपली जात वैध आहे. आणि तिसरं असतं की याच्यामध्ये काही शंका असल्यामुळे आम्हाला त्या जातीच्या बाबतीत आपल्याला प्रमाणपत्र द्यायचं की नाही याच्या बाबतीत सविस्तर अजून आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं नाही. आणि मग जो हरलेला असतो, मुंबईमध्ये काय, मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका 5B एक सेक्शन आहे, 5B या कलमांतर्गत जो 2 नंबरचा आहे
म्हणजे ज्याला 2 नंबरची मतं पडलेली आहेत आणि 1 नंबरच्याला जर स्मॉल कॉज कोर्टाने डिस्क्वालिफाय केलं तर 2 नंबरच्याला नगरसेवक बनवता येतं. म्हणून मुंबईत ही स्पर्धा चालते की निवडणुकीत नाही जिंकलं तरी चालेल, पण जाच पडताळणी समितीला मॅनेज करून त्यांच्या माध्यमातून नगरसेवक व्हायचं. हा आता मोठा खेळ चालू आहे आणि आज याच्यामध्ये आम्हाला स्पष्ट सांगितलं जातं, कारण मी याच्यातला एक विद्यार्थी आहे. जातीचा अभ्यास करताना, जात पडताळणी बघताना काय कशी जात बघितली जाते, काय आधारावरती निकषावरती होतं, सामाजिक खात्याचा तिथे अधिकारी असतो, महसूलचा अधिकारी असतो, पोलिसांचा विजिलन्सचा असतो, परंतु अध्यक्षाला पूर्ण पॉवर असते की सगळ्यांचे अधिकार बाजूला ठेवून तो रिपोर्ट देऊ शकतो. त्याच्यामुळे प्रत्येकाची इतकी मनमानी चालते, मर्जी चालते आणि मग तिकडे नावं सांगितली जातात, आम्हाला यांचा फोन आहे, त्यांचा फोन आहे, आम्ही काय करणार, आम्हाला द्यायचं नाही आहे, परंतु दबाव आहे सरकारचा. तर माझं असं मत आहे, 6 महिने तुम्हाला वाढवून दिलेले आहेत. या 6 महिन्यामध्ये हे जे काय तुमच्या ज्या कमिट्या आहेत, या कमिट्या आम्हाला देखील माहिती आहेत कशा पद्धतीने काम करतात, परंतु हे मुंबईमध्ये तरी मी सांगू शकतो की फार मोठ्या प्रमाणात रॅकेट चालू आहे. ज्या रॅकेटमध्ये सरळ सरळ आम्हाला सांगितलं जातं की आम्हाला एवढे पैसे दिल्याशिवाय तुम्हाला जाच पडताळणी समिती पत्र देऊ शकत नाही. आम्हाला आता भीती वाटत होती की आता या शेवटच्या दिवशी काय भाव फुटणार आहे, परंतु आता तो 6 महिने भाव पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळे ह्या 6 महिन्यामध्ये सरकारने एवढं आश्वासित करावं की लवकरात लवकर, 6 महिने आता बराच मोठा कालावधी आहे, लवकरात लवकर शेवटच्या दिवसापर्यंत आपण ही जाच पडताळणीची दाखले ठेवणार नाही. जेवढ्यांचा निपटारा झालेला आहे तेवढी लगेच आम्ही हे करून घेऊ आणि कुठलाही हस्तक्षेपा विना फेर, कारण आम्ही ज्या वेळेला होणार त्यावेळेला आम्ही परत येणार इकडे, परंतु हे बिल होणं गरजेचं आहे कारण बरीचशी जाच पडताळणी लोकांची अजून वैधता मिळालेली नाहीये. सगळे वाट बघतात की केव्हा एकदा त्याचा फैसला लागतो. जे हरले आहेत ते पहिल्याला डिस्क्वालिफाय करून लगेच नगरसेवक बनायच्या तयारीत आहेत. तर या सगळ्यांच्या स्वप्नांचा विचार करून चुकीची स्वप्न कोणाला पडणार नाहीत आणि असं चुकीच्या पद्धतीने कोण नगरसेवक होणार नाही याची काळजी सरकारने घ्यायची आहे. आणि म्हणून या जाच पडताळणीच्या मुदतवाढीला आपण मंजूर करत आहात, परंतु ज्या गोष्टी मी सांगितल्या की हा कार्यक्रम सतत चालू असावा आणि शेवटच्या दिवसापर्यंत ही जाच वैधता प्रमाणपत्र अडकून ठेवू नयेत एवढी विनंती या बिलाच्या माध्यमातून मी सरकारला करतोय. मागे सूचना आणि विधेयकाला जी उत्तर झाल्याच्या नंतर मग सुधारण मागे घेतो. ओके. सभापती महोदय, सुधारणा आहे का? अनिल परब साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीची दक्षता आपण निवडणुकीच्या जेवढ्या पात्रता आहेत त्या या मुदतीचंच पूर्ण करून घेऊ. त्या नगरपालिकेच्या निवडणुका एकत्रित झाल्या त्याचप्रमाणे शैक्षणिक पण अचानक पात्रतेसाठी आल्या. खरं तर आपण व्हॅलिडिटी तेव्हाच घेतो जेव्हा अर्ज भरतो तेव्हा, याची प्रक्रिया पण निरंतर चालू असते. पण आता अचानक सगळ्या नगरपालिका निवडणुका एकत्रित झाल्यामुळं बऱ्याचशा आपल्याला हा प्रॉब्लेम ह्यावेळेस झालेला आहे. पण मी सदस्यांना ग्वाही देऊ शकते की एवढ्या 6 महिन्याच्या मुदतीत आपण जेवढ्या या निवडणुकीच्या पात्रता आहेत व्हॅलिडिटी आपण करून देऊ. सुधारणा. हा. सभापती महोदय, हे जाट पडताळणीचं दर 6 महिन्याने आम्ही पुढे पुढे जातो, जसं अनिल परब साहेब म्हणाले 5व्यांदा आलं. खरं तर याच्यामध्ये नुसतं निवडणूक आणि लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचं नसून शैक्षणिक वर्षामध्ये आता मुलांचे ॲडमिशन चालू आहेत, MPSC UPSCच्या परीक्षा आहेत, काही लोकांची नोकरीचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये ते उपयोगी पडतं. सभापती महोदय, याच्यामध्ये SC ST OBC मराठा सर्व OBC समाजाच्या सर्वच लोकांना याच्यामध्ये मोठा प्रश्न आहे. सभापती महोदय, माझी एक सूचना आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यामध्ये ही जात पडताळणीची प्रक्रियाच नाही आहे. ही महाराष्ट्रात प्रक्रिया का चालू झाली? 1995 साली एक आमची भगिनी, जाधव नावाची भगिनी, तिच्या जात पडताळणीचा प्रॉब्लेम झाला, ती सुप्रीम कोर्टापर्यंत गेली. त्यावेळेला तेव्हाच्या तत्कालीन सरकारने एक ॲफिडेव्हिट दिलं की आम्ही समिती निर्माण करू आणि त्या समितीच्या माध्यमातून आम्ही ती जात पडताळणी करू. सभापती महोदय, इतर राज्यामध्ये म्हणजे आज आपल्याकडे जे IAS म्हणून निवडून येतात किंवा IPS येतात, ते कर्नाटक, मध्य प्रदेशातून आला तर त्यांना जात पडताळणी नाही आहे असं त्यांचं देखील म्हणणं आहे. माझी सूचना एवढीच आहे की सुप्रीम कोर्टाला त्यावेळेला जे आपल्याला निर्देश दिले होते ते अजून लागू आहेत, परंतु त्याच्यावरती जर आपण एखादा चांगल्या ज्येष्ठ वकिलाकडनं किंवा ॲडव्होकेट जनरलकडनं जर एखादा जर सबमिशन केलं तर ते रद्द करता येईल. आणि ही जे अनिल परब साहेबांनी जे आरोप केले की मग त्याच्यामध्ये पैशाचे व्यवहार होतात, हे होतं ते होतं, लोकांचे हाल होतात. आणि सभापती महोदय, खरं आहे
की आम्ही आता मी अनेक ठिकाणी मराठवाड्यात देखील मराठा आरक्षण संदर्भात गेलो तर त्या मुलांकडे 2 लाख रुपये मागितले जातात. 2 लाख रुपये तो मुलगा कुठून देईल? जमीन विकून देईल का पोटाची भाकरी खाईल? माझं म्हणणं स्पष्ट आहे. सरकारने त्यामध्ये बिल तर आता 6 महिन्यासाठी आणावं, परंतु हे 6 महिने आणत असताना सुप्रीम कोर्टामध्ये ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून ते सबमिशन करावं आणि ही जी जाचक आट आहे ती रद्द करून घ्यावी. मंत्री महोदय. सभापती महोदय, सदस्यांनी केलेली सूचना कायदेशीर बाबी तपासून घेऊन करण्यात. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 38 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात आले. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 8 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 8 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. सभापती महोदय, प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 38 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक 2026 संमत करण्यात यावे. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 38 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 38 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक 2026 संमत करण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 38 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक 2026 संमत करण्यात आले. 34 महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले